देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईंची नगरी शिर्डी सध्या रामनामाच्या जयघोषात दुमदुमली आहे। शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतोय। साई मंदिरात सकाळी काकड आरती करण्यात आली। पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साई सच्चरित ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत काढण्यात आली। दुपारी 12च्या सुमारास फुलांची उधळण करत पाळणा गीत गात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रामनाम आणि साईनामाच्या गजरात शिर्डी दुमदुमून गेली। 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत। राज्याच्या विविध भागातून आणि शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातूनही भाविक शिर्डीत पोहोचले आहेत। याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालख्याही शिर्डीत दाखल झाल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही साईनगरीत रामजन्मोत्सव साजरा केला जातोय। साईनगरी साईनामाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे। साई भक्तांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर व्यवस्था केल्याने भक्तांची कुठलीही गैरसोय होत नाहीये। दर्शन अगदी सुलभपणे होऊन प्रत्येक भक्ताला बाबांविषयीची आस्था निर्माण झालेली आहे। आणि या रामनवमीला विशेष करून साई शताब्दी वर्ष असल्यामुळे खूप अलोट गर्दी होणार आहे। तरी पण दर्शन व्यवस्था अतिशय सुंदर केल्याने भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही। माझं जवळपास 12 वर्षापासूनचं स्वप्न होतं की बाबा शिर्डीला यायचं। माझी पहिली वेळ आहे, शिर्डीला यायची माझी पहिली वेळ आहे, जी आता म्हणजे पूर्ण झालेली आहे। अनुभव हा सुंदर आहे, सुंदर अनुभव आहे। फक्त एवढंच सांगा वाटतंय की 4 तास लाईन मध्ये राहून सुद्धा म्हणजे मनाला इतकं समाधान होते। जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा मनाला इतकं समाधान होते, त्या त्रासाचं काहीच वाटत नाही। जेव्हा आपल्याला त्रास होते 4 तासामध्ये तो काहीच वाटत नाही आणि मन असं प्रसन्न होऊन जाते इथे आल्यावर। मी नांदेडमधून आलो ना आणि दर महिन्याला मी नांदेड शिर्डीसाठी साई दर्शनासाठी येत आहे। दर महिन्याला मी शिर्डीला येतो आणि आल्यावर मला समाधान भेटते दर्शन घेतल्यानंतर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।